शामारी, हे लोक राजे महाराजांवरती फिल्म्स बनवतात आणि पैसे द्यायची वेळ आली की बोंबला. यार रेंट सुजयचा इमोशनल इश्यू आहे यार. शी, आता अकाउंटचा नील नितीन मुकेश करावा लागणार. म्हणजे नील करावा लागणार अकाउंट. यार तुझा बेसिकचा लोचा आहे यार. थांब स्टेटस बघू दे. वाव, हे बँकवाले पण लवली आहेत यार. नाही म्हणजे अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स आहे म्हणून 20 रुपये कट केले. आता ज्याच्याकडे पैसेच नाही त्याचे पैसे कट करून काय उपयोग आहे. ज्याच्याकडे आहे त्याचे करा ना, 200 करा, 500 करा, माझं काही म्हणणं नाहीये. नाही आपल्याला इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे. आपण कुठेही जाणार नाही सांगते मी. तू बघा 3672 रुपये बॅलन्स आहे. वा, आधीच मला हो त्यात आला पाऊस. तर त्या ॲनाचं बरंच तर ॲनाकडे असतात का पैसे? छे, पण तिचा तो फॅशन डिझायनर बॉस आहे ना, आता उभी असेल त्याच्या समोर. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काही नाती अजिबात विसरता येत नाहीत ना श्याम. प्रगल्भा काळजात घर करून बसली ना. हे चला, असं काय नसतं. रात गई बात गई. रात गई बात गई का? नाही, नागावकर आता बोलत होते प्रगल्भाविषयी. काय बोलत होते? म्हटले प्रगल्भा वयात आलीये, कधीच मॅरेज केलं पाहिजे तिचं. हा, बघ मग एखादा चांगला मुलगा असेल तर. मी असं ते मला बोलले. म्हणजे म्हटले दिसायला बरा हवा, मी आहे ना बरा दिसायला. चांगले पैसे कमवले पाहिजेत. अरे आपला दिवसाचा 10,000चा गल्ला आहे. हो मग, आणि दिसायलाही बरं आहेत. मग 3,500 स्ट्रेट दाखवू शकतो का आता? चल दाखवतो. चल ये 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 ये. नाही काय करताय काका? क्रिकेट खेळतोय. गुड. मग मी बॅटिंग करतो, तू फिल्डिंग कर. कैवल्य, मला जर बॉल लागला तर बघ. कैवल्य, कैवल्य. अरे मी तुझं कॉन्सन्ट्रेशन चेक करतोय. अरे यार इरिटेट नको ना करू यार. ये भाड़ा कैवल्य प्लीज. इस भाड़े का यही है, यही है, यही है कलेक्टर. ये मी बघतो. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या दिवसाची आपण महिनाभर आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस आज आलेला आहे. आणि तो म्हणजे रेंट कलेक्शनचा दिवस. माझ्या काकाचा हा फ्लॅट तुम्ही सगळेच ज्या बंधू भगिनी भावाने वापरता त्याला जगात तोड नाही, नाही का अशू? आणि रेंटच्या बाबतीत तर माझे रूममेट्स इतके पर्टिक्युलर आहेत, इतके पर्टिक्युलर आहेत की ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. त्यामुळे या यशाच्या आनंदात या महिन्याचं भाडं माफ करण्यात येत आहे. त्यामुळे चला. एक मिनिट, एक मिनिट. कैवल्य, रेटच्या बाबतीत भंकस नको. सॉरी गुरुजी. स्कॉलर, नौटंकी तू सुरू केली ना, तू माग की इमानदारीत रेंट. तू मला जास्त शिकू नका. आहे ना. हाय सुजय. हॅलो. ऐक ना. बोल ना. फक्त 300 रुपये कमी आहेत. नेक्स्ट मंथ मध्ये सगळे देते. ओके ओके. फक्त 3 दिवस घराबाहेर राहायचं.
घे पूर्ण. तुला काय झालं का हसायला? बॉसनी पैसे दिले का? नाही. काय हवेत काय धरतोय? टाक ना. ए, पेटीत टाक ना. नीट सांग ना. ठेकेदार साहिब, इस टाइम बिल्कुल फसल नहीं हुई. जास्त नाटक करू नका. पैसे टाक आणि चल. फसलं. ए, बँकेत वसुलीची कामं का नाही करत रे तू पार्ट टाइम? अरे ते पैसे वसूल केल्यानंतर बँकेला द्यायला लागतात. हा स्वतः जवळच ठेवेल. बोला बोला, काही पण बोला. आज मी सगळं ऐकून घेईन, कारण आज आपल्या नवीन भाडेकरूंच्या बोनीचा दिवस आहे. नवीन भाडेकरू या. या. या ना, पुढे या. अगं, मी राकेशचं नाव तरी घेतलंय का? नाही आहेत पैसे. 2000च आहेत. ओ माय गॉड. तुला काय झालंय हसायला? तुला हसतोय आता. हसत नाही येतो, हसरच येतो. नाही नाही, मी हसतोय. काय एखादी मुलगी गावावरून मुंबईला आलीये आणि तिच्याकडे फक्त 2,000 रुपये, ते मला पटतच नाहीये. हो, खरंच माझ्याकडे 2,000 आहेत. पैसे. ती काय खोटं बोलते का आता? नाही, ती खरं बोलत असेलही, पण मला पटत नाहीये ना. मी खरं बोलतेय. मी माझी पर्स दाखवू का तुम्हाला? नाही नाही, तू आणशीलही पर्स, त्यात असतीलही पैसे, पण मला पटत नाही. थांबा, मी माझी पर्स दाखवते. तू काय दरवेळेचं नाटक लावलंयस हे? आता या बाबतीत पण खोटं बोलणार आहे का ती? अरे मी काय केलं यार? मी फक्त एवढं म्हणलं की तिच्याकडे पैसे नसतील, हे मला पटत नाहीये, बस. तू डोक्यात जाऊ नकोस परत. अरे तिने सांगितलंय ना, काय मुद्दा आहे आता हा? परत माती खाणार का तू? अरे काय माती खाल्ली? मी फक्त एवढंच म्हणलो की तिच्याकडे 2,000 रुपये, ते मला पटत नाहीये. हे बघा, हे बघा. 1, 2. 1, 2. मलाही पटलं नव्हतंच ते. मला अंदाज आलाच होता तुला पटलं नाहीये. ए, पैसे टाक आधी. ते बघ, तो कसा आषाढभूत नजरेने जीप काढून बघतोय, ते बघ. फायनली तू या घराची ऑफिशियल मेंबर झालीस. कॉंग्रॅच्युलेशन. मीना, तू काय तू? तू पैसे. ही काय देते? हिच्या स्वतःच्याच वाहन देत. ए, जा ना तू, जा ना बँकेत जाऊन ओक ना सगळे पैसे. मी नाही दिले ना खरंच. कॉंग्रॅट्स. अभिनंदन. काय कसला विचार करतेस? 2 चे 3 कसे झाले याचा? मगाशी चहाचा कप फुटला ना, धनलाभ. चहा खरंच खूप छान झाला होता, पण प्रत्येक वेळी एका चहाचे 1000 रुपये देणं परवडणार नाही मला.
हॅलो आई. हॅलो रेश्मा, कशी आहेस? काय चाललंय? कांदे पोहे करते. राकेशना आवडतात वाटतं. हो. तुला ना एक खूप आनंदाची बातमी सांगायची. अगं, रेवाच्या लग्नाची तारीख ठरली बाई एकदाची. खरं का? छान. राकेशना पण सांग हा. लग्नाच्या आधी 10 दिवस येशील ना ग? राकेशना घेऊनच ये. अगं, त्यांच्या रजेचा प्रॉब्लेम होईल ना, म्हणून लग्नाची तारीख ठरल्या पहिल्यांदा तुला कळवलं. त्यांना 10 दिवस नाही जमलं तर निदान 5 दिवस तरी त्यांना यायला सांग हा. म्हणजे काय ना, मग माझी धावाधाव होईल ग एकटीची सगळी, आणि मला नाही झेपणार. मला तुझी मदत लागेल ना, म्हणून म्हटलं. सांगशील ना? आई, माझे पोहे करपतायत अगं. मी ठेवू का? मी सांगेन राकेशना. रेश्मा, माझ्या दोन्ही मुलींचं सगळं काही खूप छान झालं. परमेश्वराची कृपा. ठेवू का? बर, ठेव. काळजी घे हा बाळा. अरे असू देत ना पैसे. अगं नको ग, हिशोब क्लिअर करून टाकू. हे, 1 मिनिट. कांद्या पोह्याचा वास येतो ना कुठून तरी? हो निकमाजींनी केलते. हो. निकमाजींनी केलते ना कांद्याचे पोहे. बरं झालं सुजय तू आला. मी काय म्हणत होतो, 1 मिनिट. 1 रुपया उधार मिळणार नाहीये तुला. हा? पैसे पैशांचं काही बोललोय मी? बरं झालं सुजय तू आलास. एक काम होतं, थोडे पैसे मिळतील का? असं ढळढळीत ऐकू आला रे मला. 1 रुपया मिळणार नाहीये उधार. ठीक आहे, ठीक आहे. किती पैसे राहिले? 7,800. 7,800. हो. 200 रुपयात का सुटते? हो. दे. आता 8,000 झाले. 1 मिनिट. पार्डन? पार्डन काय? पार्डन पैसे घेऊन कुठे चालला? ए यार सुजय, समजून घेणार आहो. बहिणीची फार अडचण झाली माझ्या. तुझ्या बहिणीची अडचण झालीये? चल, खोटं बोलू नका. खोटं बोलतोय? हो. मी खोटं बोलतोय? हो. आहे ना, डोळ्यात बघून सांग माझ्या, मी खोटं बोलतोय? हा, मी खोटं बोलतोय का? हा, बघ आईज मध्ये माझ्या आणि सांग मी खोटं बोलतोय का? बघ, खोटं बोलतोय मी? इट्स ट्रू. इट्स ट्रू. काय ट्रू? हा, काय ट्रू? कुडाळची बहीण तुझी 200 रुपये मागते. ती नाही रे, ही बहीण. माझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख ठरली म्हणून खास पोहे केलेत. वा वा, बहिणी माझ्या बहिणीची. नाही, ऍक्च्युली काय, आपल्या घर मालकांच्या तोंडाला इतकं पाणी सुटलंय की ते पूर येईल. सो त्यांचा मान पाहिला. थँक्यू थँक्यू. वा वा वा. मला अरे काय पोहे इतके असभ्य आहेत ना लोक, तुला सांगतो मी. 2 मिनिटात ते पोहे संपवतील बघ. आता 2 मिनिटात संपतील ना ते पोहे. आता आलोच मी जरा. एक सेकंड, मला अजून हवे. छान छान. बरं, याचे पैसे मी दिलेत बरं का, त्यामुळे मला जरा मिळून देत. माझ्या बहिणी. हॅलो बाबा. हा रेश्मा, अगं रेवाचं लग्न ठरल्याची तारीख सांगितली नाही ना तुला? हो, कळलं मला. हा, तर त्याच संदर्भात काही कामानिमित्त मी उद्या मुंबईला येतो. हे बघ, कामं आटपली ना की तुझ्याही घरी येऊन जाईल. कळलं ना? हो. रेश्मा, ऐकतेस ना? रेश्मा? हो. हा, मग ठेवू फोन? हो. हो.
हुंदका की हंबरडा? आय थिंक सुंबरडा. कासाविसोड्याची इंटेन्सिटी बघता हुंदका. ढसा रडण्याच्या बाबतीत ना ती ग्रेट परफॉर्मर आहे. आय स्टील थिंक हुंदका. लावायची का बेट 50-50ची? लावा. हुंदका असेल तर सुजय जिंकला आणि हंबरडा असेल तर मीनल. येस, आम्ही रेशमाचे मित्र. ओ प्लीज कम. आम्ही अरे वा, तुम्ही सगळे हिचे मुंबईतले फ्रेंड्स वाटता. गुड. तू कधी बोलली नाहीस मला. तू तरी कुठे सांगितलंस तिला तुला गर्लफ्रेंड आहे ते? बोला. रेशमाचे बाबा मुंबईला येणार आहेत, तेव्हा तुमचं तुटलंय हे त्यांना कळायला नको यासाठी ते इथे असेपर्यंत तुम्ही दोघांनी नवरा बायको असल्यासारखं राहायचं. तुमचा संसार त्यांना सुखाचाच वाटला पाहिजे. राकेश, काय ठरवलंयस मग? नाही, मला नाही जमणार आहे. हा म्हणजे असं मी एखाद्याला फसवू शकत नाही ना. खरंच, म्हणजे ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्याची एसटी कशाला पकडायची? गावाला नाही जायचं, हिचे बाबा इथेच येणार आहे. ती तुझ्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आली आहे. हो, पण सोल्युशन दिलंय ना मी. वेगळं व्हायचं कशाला, उगाच आपल्या माणसाला त्रास ना त्याच्यामुळे. आणि असं आपण किती दिवस आपल्या माणसाला फसवणार आहोत? आपल्या माणसांना फसवायला आवडत नाही ना तुला, मग हिला का फसवलं? मी कुठे फसवलंय तिला? इनफॅक्ट मी सगळं क्लिअर कट सांगितलंय तिला. एक सेकंड, त्या दिवशी निशा तुम्हाला भेटली होती त्यावेळेला तिने सगळं क्लिअर कट सांगितलंय की नाही? काय सिच्युएशन होती सगळं सांगितलंय ना तुम्हाला? हा, चल ठीक आहे. म्हणजे रेश्मा, मी एका दिवसासाठी तुझा नवरा म्हणून मॅनेज करायला तयार आहे, पण त्याच्या मोबदल्यात इमिजिएटली तुम्हाला डिवोर्स द्यायचा. इतक्या सहजासहजी नाही मिळत, खूप वेळ लागतो. फक्त तोपर्यंत आपण केस फाईल केली असती ना. बरीच माहिती काढली आहे सुजय. हो रे. काय करणार, गरज. तुला असं नाही वाटत का की तू सिच्युएशनचा डिसएडव्हान्टेज घेतोयस? नाही नाही, अजिबात नाही. मला सांगा, कधी ना कधीतरी आम्ही वेगळे होणारच की नाही? होणारच ना. मला तिला फसवायचं नाही. मी नाही फसवू शकत. मी तिला फसवणार, ती परिस्थितीला फसवणार.
मी समजून घेतलीये ना सिच्युएशन, तसंच तुम्ही घ्या ना समजून सिच्युएशन, तर ती समजेल ना सिच्युएशन. आफ्टर ऑल तुम्हीच तिचे मित्र आहात ना. काय रेश्मा? रेवाचं लग्न होईपर्यंत आपण वेगळे नाही होऊ शकत. अरे हा, मला काय वाटतं माहितीये का, हं? जाऊन त्या राकेशचे कान चेक करून यावे. नाही नाही तर मी जाऊन मारून येऊ का त्याला प्लीज, म्हणजे मला जरा शांत झोप तरी लागेल. काय बोलते मी, तू मारामारी वगैरे नको. हे आशू तू गप्प बस. प्रत्येक वेळेला काहीतरी ऍक्शन घ्यायची वेळ आहे ना की तू शेपूटात घालतोस. नाही ग मीनल, मारामारी करणं चुकीचंच आहे. हो पण त्या राकेश सारख्या माणसाला जोडलाच पाहिजे. करेक्ट. स्कॉलर मग काय, पण आता बाबांना काय सांगू? अरे अचानक आठवलं ते जरा एक प्रॉब्लेम झाला किंजलच्या घरी. म्हणजे ते तिच्या घरी तो हाय पंखा आहे हा, तर त्या पंख्याचं ते हे बिघडलंय. काय असतं ते बटन नाही काय स्विच. बटन म्हणजे स्विच ना, काय बोलते ते कमी जास्त करायचं ते रेग्युलेटर. हा ते बिघडले. तर ती म्हणली होती आणि तिला वेळ भेटत नाही ना, तर आता मार्केट जवळ आहे तर मी आणतो लगेच. हा? कुठलं मार्केट जवळ इकडे? हे इथं आहे ना. हा आलो आलो आलो. बघितलंस ना, गेला बघ पळून. हो. आणि हा किंजलचा बॉयफ्रेंड आहे का बॉय आहे? कैसे कैसे लोग आते हैं ना मुंबई में. यहाँ पे बस स्टॉप नहीं होती क्या? होती है. चल ना, रिक्षाने जाऊ ना, कॉन्ट्री करू ना. अजिबात नाही. आणि तुला काय करायचंय घरी जाऊन? थांब की थोडं, बसने जाऊ ना. मी पूर्ण दिवसाची सुट्टी टाकली यार. राकेशचा फोन. उचल ना. हॅलो. हॅलो हॅलो, कुठे आहेस तू? घरी निघाले. तू आपल्या घरी ये ना लवकर. पण तुम्ही तर. नाही नाही, मी ते चुकून बोललो. तू ते सगळं विसर आणि पटकन घरी ये. चूक वेळीच नाही सुधारली ना तर आयुष्यभर लटकावं लागेल मला. तू लवकर घरी ये. घरी बोलवतायत. काय? हो बोललोय तिला. सोडा ना मला आता. अहो सोडा ना. पण ती येते म्हटली का? नाही मला माहित नाही. फार गरम होते मला. लवकर फॅन. काय करताय? अहो बोललो ना, बोलतो होता. एक मिनिट. हो हे बघ तू फार प्रश्न विचारत बसू नको. आताच्या आता लवकर घरी ये. हे बघा परत बोललो तुमच्या समोर, आता तरी सोडा. कसं आहे, दिस इज आशूज रेग्युलेटरी ऍक्ट. परत एकदा. असू दे ना, असू दे. राहू दे राकेश, राहू दे. रक्त साखळतं ना बांधून ठेवलं, त्रास होतो मला माहिती. पाणी पी ना तू. पाणी पी. काय केलं तू हे राकेश? चूक करायला भाग पडलं ना मला. 12 वर्षांचा होतो. गल्लीतल्या क्रिकेटच्या राड्यामध्ये एकाच डोकं फोडलं. पहिली चूक. नंतर शाळा सोडली. साहेबा नावाचा भाई होता, त्याला जॉईन झालो. दुसरी चूक. कारण काय? पैसे मिळायचे ना हातात, रोजच्या रोज कॅश.
मग कुणाला उचल, कुणाला मार, कुणाला तोड, कुणाचं दुकान फोड. चुकात चूक. राडे, चकमकी, मर्डरी. मी नाही केला मर्डर. मी नाही केला मर्डर राकेश. पण मर्डर होताना पाहिलं. जीव जातो रे. खरी चूक कुठं झाली सांगू का राकेश? आई विना वाटलो ना मी, ती खरी चूक. बापान नीट लक्ष नाही दिलं ना माझ्याकडे, ती खरी चूक. बहिणीच्या मायेने वाढलो मी, माझी ताई. आणि मग त्याच बहिणीला जेव्हा समोरच्या गँगच्या लोकांनी हात लावायचा प्रयत्न केला ना, तेव्हा फोडलं सगळ्यांना. चुकलं. अरे बाबा, वेलकम. या ना, या आत या. कशात जाऊया बापू? मी बरं आहे. कशी आहेस बेटा? मी बॅग घेतो. अरे बाळा, आता असंच मला बाहेर उभं करणार आहे की घरातही घेणार आहेस? थँक्यू. कसा झाला प्रवास? छान झालं. सकाळीच पोहोचलात ना? हो हो. मग झाली का इकडची सगळी कामं? हो, जवळजवळ झालीच म्हणायची. वा वा. तुमचा आज आराम वाटतं. आराम? छे छे, अहो आम्हा कॉर्पोरेट फील्ड वाल्यांना आराम म्हणजे क्राईम. हो का? आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली होती का? वा, छान. लगेच परत जाणार तुम्ही? नाही म्हणजे आलाच आहात तर आल्यासारखे 2-4 दिवस राहा ना. काय? नाही, जायला हवं. लग्नाची सगळी तयारी करायची आहे ना. हो हो, तेही खरंच आहे नाही का? पण तुम्ही 8-10 दिवस राहायला यायचं बरं का? म्हणजे काय? अहो लग्नाची तारीख कळल्याबरोबर ऑफिसमध्ये अर्ज टाकलाय सुट्टीसाठी. वा, उत्तम उत्तम. रेश्मा बेटा, अगं पेढे आणलेत. देवारा कुठे आहे? अरे तू काय अशी बघतेस? देवारा आतमध्ये नाहीये का बेडरूम मध्ये? तुम्ही आलात ना म्हणून बावरली. एरवी तिथेच बसून असते देवाऱ्याजवळ. हो का? देवारा बेडरूम मध्ये. देवा, या घरावर, या उभयतांवर तुझी कृपा असू दे. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.